जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव टोल नाका परिसरातील शेंडी शिवार येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला वाशी पोलिसांनी यशस्वीपणे उघडकीस आणले आहे। एका संशयिताला अटक करण्यात आली असून इतर 4 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत। याबद्दल अधिक माहिती अशी की दिनांक 11 मार्च रोजी रात्री सुमारे 10:30 वाजता पारगाव टोल नाका परिसरातील शेंडी शिवार येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत टोळी असल्याची गुप्त माहिती वाशी पोलिसांना मिळाली। या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफाकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांना पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी तात्काळ माहिती दिली। त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून घटनास्थळी रवाना करण्यात आले। पथक घटनास्थळी पोहोचताच 5 इसम संशयास्पद रीतीने दबा धरून बसलेले दिसले। मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी आपली वाहने जागीच सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी पाठलाग करून बबन रंगनाथ शिंदे राहणार पारा तालुका वाशी याला पकडले। इतर 4 जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। पकडलेल्या आरोपीची आणि घटनास्थळावरील दुचाकींची झडती घेतली असता एक धारदार तलवार, एक धारदार कोयता, एक धारदार कत्ती, मिरची पूड आणि 2 दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तपासात लहू आबा शिंदे, तानाजी अशोक काळे, सोनू बबन शिंदे, सुभाष शिवाजी शिंदे सर्व राहणार पारा तालुका वाशी हे फरार झाल्याचे निष्पन्न झाले। ही कामगिरी पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार बाबा जाधवर, बळीराम यादव, किरण शेवाळे, नसीर सय्यद, गणेश नरवडे, विठ्ठल मलंगनेर, चालक शिवा कोरडे आणि होमगार्ड नाना वीर यांनी केली। या घटनेचा वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या या आणि इतर ठिकाणी केलेल्या अशा कारवाईंमुळे सर्वत्र कौतुक होत आहे। फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली। नितीन सुकाळे, जनशक्ती न्यूज 24, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव। काल दिनांक 11/3/2026 रोजी आम्ही पोलीस स्टेशनला असताना आम्हाला गोपनीय व खात्रीलायक बातमी मिळाली की पारगाव टोल नाका ते कळमला जाणारा पारा मार्गे जो रस्ता आहे त्या रस्त्याला शेंडी पाटीजवळ काही इसम हे दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत, शस्त्रानिशी आहेत अशी माहिती मिळताच आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली व वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार तात्काळ पथक तयार करून आम्ही घटनास्थळी रवाना झालो। घटनास्थळी रवाना झाल्यानंतर आम्ही सदर इसमांचा शोध घेतला। त्यापैकी एक इसम आम्हाला जागीच मिळून आला व बाकीचे 4 जण घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले, परंतु ते वापरत असलेले दुचाकी आम्हाला मिळून आल्या। घटनास्थळी तसेच दुचाकीच्या आम्ही झडती घेतली तर दरोडा टाकण्याचे संपूर्ण साहित्य त्यांच्याकडे मिळून आले। अत्यंत घातक असे शस्त्रे, तलवार, कोयता, कत्ती, त्याचबरोबर लोकांना अडथळा निर्माण करण्यासाठी वापरली जाणारी मिरची पावडर सुद्धा आम्हाला त्यांच्याकडे मिळून आली। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व यातील जे पसार झालेले जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही युद्धस्तरावर प्रयत्न करत आहे। विशेष पथके तैनात करण्यात आलेली आहे। लवकरच ते आरोपींना पण आम्ही पकडू।